ಶ್ರೀ 1008 ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರ ಜಯಂತಿಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಉಚಿತ ಕಣ್ಣಿನ ತಪಾಸಣೆ. ಬಾಗಲಕೋಟೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಮಖಂಡಿ ತಾಲೂಕಿನ ಮುತ್ತೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ವೀರ ಸೇವಾದಳ ಮುತ್ತೂರು ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಯುವಕ ಮಂಡಳ ಮುತ್ತೂರು ಇವರ ವತಿಯಿಂದ ಉಚಿತ ಕಣ್ಣಿನ ತಪಾಸಣೆ ಕಡಿಮೆ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಮೋತಿಬಿಂದು ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಶಿಬಿರವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ನಂತರ ಮಾಧ್ಯಮಗಳೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದರು ವೈದ್ಯರಾದ ಕಮರ್ ಶೇಖ್ ಅವರು. ನಾವು ಇವತ್ತು ಮುತ್ತೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಉಚಿತ ಕಣ್ಣಿನ ತಪಾಸಣೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದು, ಇಲ್ಲಿನ ವೀರ ಸೇವಾದಳ ಜೈನ ಸಮುದಾಯದವರು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕುಲ್ಲೋಳಿ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಹೆಲ್ತ್ ಸರ್ವಿಸ್, ಕುಲ್ಲೋಳಿ ನೇತ್ರಾಲಯ, ಸಾಂಗ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ವಿಜಯ್ ಕುಲ್ಲೋಳಿ ಒಂದು ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಹೆಲ್ತ್ ಸರ್ವಿಸ್ ಹಾಗೂ ಕುಲ್ಲೋಳಿ ನೇತ್ರಾಲಯ, ಸಾಂಗ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಕಮರ್ ಶೇಖ್ ಸೇರಿದಂತೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವರದಿ ಸತೀಶ್ ಧೂಪ್, ಮಹಾಯುಧ ನ್ಯೂಸ್, ಜಮಖಂಡಿ. मी डॉक्टर कमर शेख, कुल्लोळी नेत्रालय, सांगली इथून मी डोळे तपासणी शिबिरसाठी आज मुत्तूर गावात आलो होतो. वीर सेवादल शाखा मुत्तूर यांच्या वतीनं आज मुत्तूरमध्ये आम्ही डोळे तपासणी शिबिरला आलो. सकाळपासून कमीत कमी एक 150-170 पेशंट चेकअप झालेला आहे. त्यात मोतीबिंदूचे पेशंट ऑपरेशनसाठी एक 15 ते 20 पेशंटचे मोतीबिंदूचे ऑपरेशन निघालेले आहेत आणि बाकीचे लोकांना इतरत्र आजार होते, काही लोकांना चष्मे नंबर होते. हे सगळं आज दिवसभरामध्ये खूप चांगल्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत. आता हा ऑपरेशन आम्ही सांगलीला, आमचं कुल्लोळी नेत्रालय म्हणून आहे सांगलीला, तिथं या पेशंटला आम्ही मंगळवारी आमची गाडी येणार आहे, त्यांना घेऊन जाऊन ऑपरेशन करून आणून सोडणार. त्यांची सगळी व्यवस्था आम्ही करतो. येण्या जाण्यासाठी गाडीची व्यवस्था आहे, तिथं जेवण, खाणं, चहा, नाश्ता, काळा गॉगल, ऑपरेशन हे सगळं त्यांचं फ्रीमध्ये करणार आहे. फक्त जे लेन्स बसवणार आहे डोळ्यामध्ये, ते लेन्सच्या पण मिनिमम चार्जेसमध्ये त्यांना ऑपरेशन करणार आहे. तर हे आमची ही सुविधा प्रत्येक गावोगावी आम्ही जाऊन खेडेगावात, हे ॲक्च्युली आमचं कॅम्प हे अवेअरनेसचा प्रोग्राम आहे. लोकांना डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे ते वेळेवर त्यांना माहिती करून त्यांना त्या डोळ्यावर उपचार करायला लावणे आणि त्यांच्या डोळ्याला जाणं, त्यांची जी दृष्टी जाणं आहे त्याला थांबवणे, ह्यासाठी आम्ही उपक्रम प्रत्येक गावोगावी राबवत असतो. तर कर्नाटकमधील जेवढ्या गावात आम्ही शिबिर ठेवलं आहे, कुठल्याही गावात कर्नाटकातल्या लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं आहे आणि असं सहकार्य त्यांचं मिळत राहावं ही अपेक्षा करून संपतो.